जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले या सर्व परिसरात मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। असाच जोरदार पाऊस काही काळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात होऊ शकते। पश्चिम उपनगरात गोरेगाव, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर जास्त आहे आणि त्यामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं समजतंय। ऐन ऑफिसच्या वेळेत, गर्दीच्या वेळेत जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम आता सखल भागामध्ये पाणी साचण्यास होऊ शकतो। गेल्या अर्ध्या तासापासून पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गोरेगाव, मालाड, कांदिवलीत पावसाचा जोर अधिक असल्याचे समजतंय आणि त्यामुळे आता गर्दीच्या वेळी याचा वाहतूक कोंडीवर परिणाम होऊ शकतो, वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो। तर मुंबईच्या उपनगरात सुरू असलेल्या या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीहून वांद्र्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी कोंडी झाली आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावर मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले या सर्वच परिसरात रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। गोरेगाव, आरे कॉलनी परिसरात सुद्धा गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। गोरेगाव, आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि पवईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आरे कॉलनी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। खरं तर सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी रस्त्यावर जातात, रस्त्यावर उतरतात किंवा ऑफिसकडे जाण्यासाठी निघतात आणि खासगी गाड्या घेऊनही मोठ्या प्रमाणावर नागरिक आता यावेळेला वाहतूक करत असतात। अशामध्येच पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा फटका त्यांना बसतोय। मालाड ते विलेपार्ले अर्ध्या तासाचा प्रवास आहे, मात्र वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागू शकतो। तर दुसरी बाजू पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। वाहतूक पोलीस यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत। देशात पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण निश्चित करण्यात आलंय। या नव्या नियमांनुसार आता देशातील कोणत्याही शाळेच्या किंवा शैक्षणिक आवारात ठरवून दिलेल्या मर्यादेतच कॅलरी, साखर आणि मिठाचं प्रमाण असलेले खाद्यपदार्थ नेता येतील। शालेय कॅन्टीन किंवा कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गर सारख्या हाय कॅलरी पदार्थांच्या विक्रीवर बंदी असेल। हे नियम याच शैक्षणिक सत्रापासून सर्व शाळांवर लागू होतील। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या कारवाई सुरू झाल्या आहेत। तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची